इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर मधील दुकानात कपडे बदलत असताना एका महिलेला चोरून बघत तिचा विनयभंग करण्यात आला। हे कृत्य करणारा पसार झालाय। मात्र नागरिकांनी तिसऱ्याच व्यक्तीला मारहाण केलीये। मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। पोलिसांनी मारहाण करताना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र मारहाण करणारे पोलिसांना देखील ऐकत नव्हते। अखेर विनयभंग करून पसार झालेल्या आरोपीवर आणि मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे। उल्हासनगर स्टेशनला कपड्याच्या दुकानात गेली होती कपडे घेण्यासाठी। मग ते कपडे तिला फिट्ट बसवत होती। मग ती अल्टर करण्यासाठी एका दुकानात गेली। अल्टर करण्यासाठी गेली असताना तिथं त्या जो टेलर आहे तिने त्याला ते चेंजिंग रूममध्ये तिला ते मेजरमेंट घेण्यासाठी पाठवली। त्यावेळी ती कपडे बदलला असताना एक अनोळखी व्यक्ती वरून बघितलं तिच्याकडं, जी कपडे बदलत असताना। पण त्यानंतर ती जी महिला आहे ती ओरडत बाहेर आली। बाहेर आल्यानंतर लोकांनी त्याला पकडलं आणि लोकांनी त्याला ती महिला जिची तक्रार होती ती निघून गेली। पण इतर महिलांनीच त्याचा गैरफायदा घेतला आणि त्याला बेदम मारहाण केली। त्यानंतर तिथं पोलीस पोचले त्वरित लगेच। पोलिसांसमोर पण ते मारत होते। पोलिसांच्या कामात ते अडथळा निर्माण करत होते आणि त्याचा काही कुठल्याही घटनेशी संबंध नव्हता, तरीसुद्धा त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली आणि पोलीस कामात पण अडथळा केला। याच्यामध्ये पोलीस कामात अडथळा केला आणि पोलिसांनी धक्काबुक्की केली म्हणून ज्यांनी मारहाण केली त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। आणि ज्या टेलरने त्या मुली जी कपडे चेंज करण्यासाठी गेलेली मुलगी होती ती कपडे बदलत असताना तिला बघितलं, त्यामुळे त्याच्यावरती पण गुन्हा दाखल केला आहे आणि दोन्ही गुन्हे दाखल करून दोघांनाही अरेस्ट करण्यात आलेले आहे। सर, याच्यामध्ये असं समजते की जो आरोपी ज्यांनी पाहिला तो घटनास्थळ तो निघून गेला आणि भलत्याच टेलरलाही मारहाण झालेली आणि मारहाण करणारे हे दुसरेच होते। हे अगदी बरोबर आहे। ज्या महिलेच्या बाबतीत हा प्रकार झाला ती महिला नंतर निघून गेली। तिला आम्ही परत बोलून घेऊन तिची तक्रार घेतली आहे। पण ज्यांनी मारहाण केली त्या मारहाण केलेल्या ज्या मुली महिला आणि जो पुरुष आहे त्यांचा ह्या घटनेशी कुठलाही संबंध नव्हता, तरी त्यांनी त्याला मारहाण केली, तसेच पोलिसाच्या कामात अडथळा केला। सर, एकंदरीत काय कलम लावण्यात आलेली? त्याच्यावरती सरकारी कामात अडथळा केला आणि मारहाण केली यावर कलमे लावण्यात आलेली आहेत। आणि ज्या टेलरनं तिला कपडे बदलताना बघितलं त्याच्यावरती विनयभंगाची कलमे लावलेली आहे। काय साहेब तुम्ही पण बोलणार